चला आज शेअर करतो आमची सकाळ कशी असते. मागे रोमी ओरडतोय, लक्ष देऊ नका, कारण का मला बघतोय आणि ओरडतोय. पण मस्त 5-5:30ला आम्ही उठतो आणि जातो आमच्या वावरात. गंमत बघा, आता सगळे आत्ताच उठलायला लागलेत, मस्त सूर्योदय व्हायला आला आहे. आणि आता बघूयात पुढे काय काय होतं. सो वासरू दूध पिऊन नंतर आम्ही गाईला घेतो आमच्या स्टँड मिल्किंग स्टँड. इथे US मध्ये असं जरा फॅन्सी असतं. ते बघा कसं मस्त दूध पिऊन अशी शक्ती आलेली आहे. तिला आता सवय झालेली आहे कालवडला की काय चाललेलं असतं रोज सकाळी. पहिले 2 दिवस जरा समजलं नाही, पण असं तिथं मिल्किंग स्टँडमध्ये आणलं की तिथे वासराला शेजारी ठेवतो आणि मग सेफ्टी फर्स्ट आधी हा अडरच्या कडेने बेल्ट पाय बांधून ठेवतो आणि मग साधी स्प्रे बॉटलनी तिचं अडर धुवायला घेतो. ओके, हे झाल्यानंतर हे असे बॅक्टेरियल इन्फेक्शन न होण्यासाठी वाईप्स असतात, त्यांनी अडर पूर्ण स्वच्छ करून घेतो. आता बघा तुम्ही, प्रत्येक म्हणजे ते काय शेण लागलं असेल किंवा क्लीन करून, म्हणजे असं मिल्कमध्ये काही पडू नये डेब्रीज, म्हणून हे सगळं स्वच्छता पाळायचे. आणि मग हे मशीन घ्यायचं. आता खूप प्रकारचे मशीन्स असतात. हे खूप जास्त महाग आहे, पण पैसे इम्पॉर्टंट नव्हते, तिची हेल्थ इम्पॉर्टंट असते. सो ह्याला म्हणतात पल्सेटिंग मिल्किंग मशीन. सो पल्सेटिंग म्हणजे काय, आपलं ह्युमन हँड्स म्हणजे आपण जसं दूध काढतो एक्झॅक्टली तसंच पल्सेटिंग. हे बघा, हे असं पल्सेटिंग तसंच एक्झॅक्टली. त्यामुळे गाईला असा अजिबात असं अनकम्फर्टेबल फील होत नाही आणि खूप शांतपणे उभी राहते. आणि वासरू शेजारी असतंच. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे, गाय दूध तोपर्यंत सोडत नाही जोपर्यंत तिचं वासरू जवळ आहे. तसंच एक्झॅक्टली आम्ही करतो. आणि मग मशीननी दूध काढायला, आणि ही दोरी पण खूप घट्ट नसते. ही दोरी बांधल्यामुळे तिला काय वाटतं की तिचे ते मसल्स, पाय उचलायचे बांधून ठेवलेले आहेत असं ते तिला आपण जरा थोडंसं तिच्या ब्रेन बरोबर खेळतो. पण इथले फार्मर्स पण असंच करतात. आता तोपर्यंत मग माया टाईम मस्तपैकी तिला ब्रश मारायचा, आणि त्याच्याचबरोबर जर काही ट्रॉपिकल औषध लावायचं असेल माशांसाठी किंवा असं, तर ते सुद्धा ह्याच वेळेला. सो झालं, एवढाच वेळ लागतो दूध काढायला. आम्ही पूर्ण तिला ड्राय करत नाही, कारण का शेवटी बघा तुम्ही व्हिडिओमध्ये. सो हे असं काढून उंच धरायचं म्हणजे सगळ्या नळीमधलं दूध निघून जातं. पण पूर्ण व्हिडिओ बघा, कारण का स्वच्छ कसं करतो तेही दाखवतात. तर ह्याला म्हणतात आयोडीन डिप. असं पच करायचं आणि त्याच्यातून आयोडीन बाहेर येतं आणि मग खाली बसायचं. आता जर्सी मिनी असते त्यामुळे हाईट खूप कमी आहे, पण तिचे टिट्स त्याच्यात बुडवायचे. सो ह्याच्यामुळे काय होतं की आपण टिट्स जे ओपन केलेत ते सील होऊन जातात. आयोडीनचं महत्त्व तुम्हाला माहिती आहे. आणि मग मॅडमला सोडून द्यायचं, पटकन दोऱ्या सोडायच्या, कारण का सेफ्टी फर्स्ट. पण आता ती नाही त्रास देत. सो मे बी नाही काही दिवसांनी बांधलं तरी चालणार आहे, पण आम्ही रिस्क नाही घेत. सो ही दोरी पहिली सोडली आणि तिथेच सोय करून ठेवली आहे, म्हणजे हरवायला नको. नाही तर आधी आमची खूप भांडणं व्हायचे, अरे दोरी कुठे ठेवली, तू कुठे ठेवली, मी नाही ठेवली, असं चालू होतं. पण आम्ही हे सगळं असं मिल्किंग रूम केलेली आहे. हळूहळू सोयी करत चाललो आहे. आमचं काही प्री प्लॅन नसतं. मग थँक्यू म्हणायचं हनीला. हिचं नाव हनी आहे बरं का. खूप गोड आहे. आणि रोज आम्हाला जवळजवळ 8.5 लिटर दूध मिळतं आहे सध्या. आणि ते सुद्धा पूर्ण दूध न काढता. आणि ही फक्त गवत खाणारी, पण तिला आम्ही खायला काय देतो हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करीन. कारण का खूप मस्त माल खायला देतो तिला आम्ही, माहिती आहे का. पण आता चला पुढचं काम, दूध काढायचं आणि मग नंतर मशीन कसं क्लीन करतो हे पण ह्या व्हिडिओमध्ये आम्ही दाखवले. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, खूप माहिती मिळते. आम्हाला पण शिकायला मिळालं, कारण का आम्हालाही माहीत नव्हतं. आमचाही पहिलीच वेळ. पण हे दूध किटलीतून काढायचं, नवीन फ्रेश दूध. तुम्हाला माहिती आहे का की खूप असं गरम असतं मस्त, त्यामुळे बॅक्टेरियल इन्फेक्शन चालू होतात. मला नाही माहिती आपल्याकडे भारतात कसं करतात, पण दूध काढल्या ते पटकन फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं असतं, नाहीतर बॅक्टेरियल इन्फेक्शन खूप वाढतं. आता बाहेर जिथे डेअरी असते तिथे वासरं विकून टाकतात आणि हार्मोनल इंजेक्शन देतात, कारण का तोपर्यंत गाय काय दूध देत नाही. आणि मग ते तसं मशीननी, रोबोटिक मशीन वापरतात आजकाल डेअरीत, तर तसं दूध काढतात. पण आम्ही बघा किती प्रेमाने सगळं हाताळून, क्लीनलीनेस सगळं बघून
दूध काढतो. आता हे मस्त दूध नंतर मग आम्ही तापवून ठेवतो, म्हणजे उगाच टेन्शन नको. आणि चला आता क्लिनिंग टाईम. सो पहिलं पाणी घ्यायचं, आम्ही सोय करून ठेवली आहे पाईपलीची सगळी, आणि मशीन परत त्या पाण्यामध्ये बुडवायचं. असं आधी साध्या पाण्यात किंवा साबणाच्या पाण्यात कसं पण चालतं. आणि ते मशीन परत ऑन करून एकदा त्याच्यातून सगळं, म्हणजे त्या नळ्या आणि सगळं त्याचे जे पार्ट्स असतात ते सगळे क्लीन होतात. आणि हे बघा परत ते पल्सेटिंग मूवमेंट होते आणि दुधाचं सगळे पार्ट्स निघतात. त्याच्यानंतर आम्ही अधूनमधून ब्लीचनी पण क्लीन करतो. ब्लीचमुळे काय होतं की कुठलं तर सॅल्मन आणि काय 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 असतं ना, ते बॅक्टेरियांची फॅन्सी नावं, ते काही होत नाहीत, कारण का दूध असा प्रोडक्ट आहे की ज्याच्यात बॅक्टेरिया लवकर होतो. सो परत एकदा क्लीन करायचं आणि मग काही दिवसातून, म्हणजे 1-2 आठवड्यातून आम्ही सगळे पार्ट्स बाजूला काढून ते पण परत क्लीन करतो. सो हे बघा, फक्त एवढ्या 5 सेकंड्समध्ये हे सगळं पाणी शोषून घेतं, सगळं स्वच्छ होतं. आणि मग हेच आम्ही हँग करायला इथे खिळा मारून ठेवला आहे की मग ते दिवसभर ड्रेन होऊन जातं आणि मग कोरडं होतं. त्यामुळे आणि काही दुधाला वास येत नाही, काही नाही. खूप स्वच्छ काळजी घेऊन सगळं केलेलं आहे. आता मला हे माहीत नव्हतं कसं लावायचं, कारण काय हे नेहमी साहेबांचं काम. आज व्हिडिओसाठी मी केलं ना, पण नंतर गंमत बघा, सोडल्या लगेच वासरू कितीतरी वेळ दूध पित होतं. पुढे बघा तोंडाला कसं ते दुधाचा फेस मस्तपैकी जोरदार, आणि किती क्रूरतेने पितं ना वासरू दूध, असं जोरात ओढून म्हणलं अरे हळू ग. ते बघा फेस बघा तो तोंडाचा. हे असं असतं. काहीही आम्ही सगळं दूध पित नाही, आणि तब्येतीवरून कळतं ना काफच्या की काय आम्ही कसं वागवतो त्यांना. पण ह्याच्यानंतर मज्जाच मज्जा. मला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, कारण आम्हाला खूप आवडतं ऐकायला तुमच्या प्रतिक्रिया, आणि आम्हाला भरपूर शक्ती मिळते तुमचे कमेंट्स वाचून. चला तर मग, अच्छा, बाय बाय.